हर्षवर्धनाने काय केलं होतं की अगदी श्रीनगर पासून ते नर्मदेपर्यंत आपलं राज्य पसरवलं होतं. राजश्रीला त्याने आपलं अर्ध राज्य दिलं होतं. आता कहाणी ही होती, गौड शासक शशांक याने राजश्रीच्या पतीची हत्या केली. सो हा पहिले शशांकची हत्या करतो आणि मग राजश्रीचा शोध घेतो. राजश्री जंगलात पळून गेलेली असते आणि तत्कालीन व्यवस्थेनुसार तिने एक मोठी चिता पेटवलेली असते आणि त्यामध्ये प्रवेश करणार असते. तेवढ्यात हर्षवर्धन पोचतो, तिचा हात धरून तिला मागे ओढतो. मग राजश्री म्हणते की असं कसं, मी सती जाणारी महिला आहे, मला जाऊ द्यायला पाहिजे, धर्माच्या विरोधात कार्य करायचं नाही. पण हर्षवर्धन तिला म्हणतो की मी माझं राज्य तुला देईन, पण तू सती जाऊ नको, बहिणीला वाचवतो. म्हणजे जनता मात्र स्वीकारायला तयार नसते की सती जाणाऱ्या महिलेला तुम्ही घरी आणलं, मग आता आपल्या राज्यावर कोप होईल, खूप मोठा दुष्काळ पडेल, मग त्याची जबाबदारी कोणी घ्यायची. हर्षवर्धन म्हणतो की मी माझी पूर्ण संपत्ती दर 5 वर्षांनी दान करेन. मोक्ष सभा याला म्हटलेलं आहे. तो काय करायचा की अंगावरच्या वस्त्राला सोडून बाकी सगळी संपत्ती दान करायचं, कमवायचं उठून जनतेकडून. टॅक्सेस त्यांनी अंदाधुंद लावले होते. अशा प्रकारे यांची व्यवस्था होती.